महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याची चर्चा सध्या सुरू आहे आणि मंगलदास बांदल यांनी या चर्चेला दुजोरा देखील दिलाय। आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत। आपल्या सोबत राजमाने वरिष्ठ पत्रकार जोडले गेलेले आहेत। राजमाने जी एक मोठी बातमी समोर येते, खरंच असं होऊ शकतं का आणि झालंच तर काँग्रेसची ताकद खरंच वाढेल का? हॅलो, तसं झालं तर निश्चितच काँग्रेसची ताकद वाढेल, परंतु आता या सिच्युएशन मध्ये तसं होण्याची शक्यता मला वाटत नाहीये। या संदर्भात शरद पवारांसारखा धुरंधर नेता हे आता विलीनीकरण करण्याऐवजी काँग्रेसमध्ये विलीन होण्याऐवजी लोकसभा निवडणुकीनंतर त्यावर निश्चितपणानं त्या दिशेनं पावलं पडतील असं एक राजकीय विश्लेषण होऊ शकतं, परंतु आज तसं होईल असं मला वाटत नाही। त्याचं कारण असं की लोकसभा निवडणुकीत निश्चित देशातील मतदारांचा कौल कोणत्या दिशेनं असेल याचा अंदाज घेऊनच पुढची पावलं शरद पवार टाकू शकतात असं व्यक्तिशः मला वाटतं। कारण ही आजच्या परिस्थितीत ते आपल्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे उमेदवार ठरवण्याच्या प्रक्रियेत ते सक्रिय राहतील आणि आपल्याला हवे ते उमेदवार कशा पद्धतीनं महाराष्ट्रात दिले जातील एकूणच इंडिया आघाडीतून यासाठी ते प्रयत्नशील राहतील असं मला वाटतं। आणि लोकसभा निवडणुकीनंतर मात्र शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होऊन महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे यांना लॉन्च केलं तर महाराष्ट्राला आश्चर्य वाटू नये। मात्र माने सर, आताच शरद पवार गटाची बैठक सध्या पुण्यामध्ये सुरू आहे आणि या बैठकीतून मंगलदास बांदल हे शरद पवार गटाचे नेते आहेत। त्यांनी मात्र अशी चर्चा सुरू आहे असा दुजोरा दिलाय। दुजोरा जरी दिला तरी जोपर्यंत स्वतः शरद पवार या संदर्भात आपली जी काही भूमिका आहे त्या संदर्भात मत व्यक्त करत नाही तोपर्यंत त्यांच्या पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या दुजोऱ्याला माझ्या दृष्टीनं अर्थ नाहीये। कारण जोपर्यंत स्वतः शरद पवार या संदर्भातली भूमिका स्पष्ट करत नाहीत तोपर्यंत या चर्चेला अर्थ नाही असं माझं मत आहे। नक्कीच माने सर, तुम्ही TV9 मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद।